So good morning everyone. Today in this session we have to discuss about data acquisition. Okay. So in last lecture, in few lectures, we have started our 6th unit, that is GIS data and applications. We also covered few points in this. So in today's lecture we have to discuss about data acquisitions. Okay, that topic we have to cover in today's lectures. Okay, so we are moving towards our topic. Data acquisitions. So data acquisition in GIS refers to all aspects of acquiring spatial data from all available sources, converting it into a digital standard form. ओके, दॅट इज नथिंग बट दी डेटा ॲक्वायजिशन. ठीक आहे, आता तुम्हाला कळत असेल की डेटा ॲक्वायजिशन म्हणजे काय. डेटा ॲक्वायजिशन म्हणजे जी आय एसमध्ये डेटा ॲक्वायजिशन म्हणजे काय, वॉट एवर द स्पेशल डेटा इज अवेलेबल फ्रॉम द डिफरंट सोर्सेस दॅट वी हॅव टू कन्वर्ट इन टू अ डिजिटल स्टँडर्ड फॉर्म. दॅट इज नथिंग बट दी डेटा ॲक्वायजिशन. म्हणजे काय, जिथनं ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल किंवा स्पेशल डेटा अवेलेबल असेल त्या सोर्सेसकडनं तो डेटा अवेलेबल करायचा, त्या डेटाला आपण डिजिटलमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये त्याला कन्वर्ट करायचं. दॅट इज नथिंग बट दी डेटा ॲक्वायजिशन. त्या प्रोसेसला देर आर डिफरंट सोर्सेस वी आर यूजिंग फॉर डेटा ॲक्वायजिशन और दॅट आर प्रोवायडेड फॉर अस फॉर द इन्फॉर्मेशन. ओके, सो देर आर फ्यू सोर्सेस लाईक नॅचरल रिसोर्स डेटा, डेमोग्राफिक डेटा, ॲग्रो इकॉनॉमिक डेटा, सोशियो इकॉनॉमिक डेटा. these are the data which are useful for us. Okay, so first source we are going to discuss about it. First one, there is a natural resource data. So first we have to discuss that is natural resource data. It is consist, आता ह्या नॅचरल रिसोर्स डेटामध्ये कोणकोणता डेटा असायला पाहिजे. अबाउट दी इट कन्सिस्ट ऑफ लँड यूज, इट कन्सिस्ट ऑफ क्रॉप टाईप, इट कन्सिस्ट ऑफ क्रॉपिंग एरिया, वॉटर बॉडीज and the drainage, soil type, forest type, groundwater, potential mineral, and all these all data are included in natural resource data. ठीक आहे, हा डेटा याच्यामध्ये काय काय बघितलं तुम्ही, लँड यूज बघितलं, क्रॉप टाईप असेल, क्रॉपिंग एरिया असेल, वॉटर बॉडीज असेल, ड्रेनेज असेल, सॉईल असेल, फॉरेस्ट टाईप असेल, ग्राउंड वॉटर असेल, मिनरल रिसोर्सेस असतील. हा सर्व डेटा कशात असेल, नॅचरल रिसोर्स डेटामध्ये असेल. ठीक आहे, सो and next one, there is a demographic data. आता what is demographic data. आता डेमोग्राफिकमध्ये डेटामध्ये काय असतं ते सांगतो तुम्हाला. त्यामध्ये अबाउट इट, आता ह्या डेटामध्ये काय असतं, इन्फॉर्मेशन रिलेटेड टू पॉप्युलेशन, रिलेटेड टू एज स्ट्रक्चर. नेक्स्ट वन, देर इज अ सेक्स रेशो, अर्बन, रुरल पॉप्युलेशन, रिझर्व कास्ट पॉप्युलेशन, ऑक्युपेशनल स्ट्रक्चर असेल, मायग्रेशन पॅटर्न्स असेल. ठीक आहे, ऑल दिस डेटा आर इन्क्लुडेड इन डेमोग्राफिक डेटा. ठीक आहे, तुम्हाला समजत असेल डेमोग्राफिक डेटामध्ये काय काय असतं. वन्स अगेन आय एम गोइंग टू टेल यू. डेमोग्राफिक डेटा कन्सिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू पॉप्युलेशन, एज स्ट्रक्चर, सेक्स रेशो, अर्बन अँड रुरल पॉप्युलेशन, रिझर्व्ड कास्ट पॉप्युलेशन, occupational structure, migration patterns. Okay, these all are data are included in demographic data. Okay, so next one, there is a agroeconomic data. So what is agroeconomic data? It is consist of information about cropped, irrigated area, agricultural production, land holdings, livestock population, लिव्हस्टॉक प्रोड्यूस, मार्केट अँड प्राइसिंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आता ह्या ॲग्रो इकॉनॉमिक डेटा आहे. इट्स नेम इट सेल्फ इंडिकेट हाऊ इट इज रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. ठीक आहे, म्हणजे हा त्याचं नाव आहे तेच सांगते आपल्याला की हे कसं ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. ठीक आहे, म्हणजे ॲग्रो इकॉनॉमिक डेटामध्ये कोणता डेटा असेल, इट इज कॅरीड आउट द इरिगेटेड एरिया. नेक्स्ट वन, there is agricultural population, land holding, livestock population, livestock produce, market and pricing information. All these are included in agroeconomic data. Okay. Next one, there is a socio-economical data. ठीक है, social economic data pertains to activity related to industry, fishing, tourism, development, as well as beneficiaries of various scheme,
प्रोग्राम्स ऑफ डेव्हलपमेंट, ऑल दीज आर इन्क्लुडेड इन सोशो इकॉनॉमिक डेटा. ठीक आहे, म्हणजे काय एखादं फिशिंग असेल, टुरिझम असेल, इंडस्ट्रीज असतील, त्याच्यानंतर काय डेव्हलपमेंट असेल, या सर्वांचा डेटा कशात असणार आहे आपल्याला सोशो इकॉनॉमिक पर्टेन्समध्ये असणार आहे. ठीक आहे, सोशो इकॉनॉमिक डेटामध्ये आपल्याला याची इन्फॉर्मेशन भेटणार आहे सर्व. ठीक आहे, नेक्स्ट वन देर इज अ इन्फ्रास्ट्रक्चर डेटा. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेटा कन्सिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू फॅसिलिटीज, डिफरंट युटिलिटीज, सर्विसेस, education, health, power, transport, network, water supply, communication, general amenities and drainage. Okay, all these data are included in infrastructure data. ठीक आहे, हे सर्व कशात असणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेटामध्ये असणार आहे. ठीक आहे, आता इन्फ्रास्ट्रक्चर डेटा काय असतं, इन्फ्रास्ट्रक्चर डेटामध्ये कळालं तुम्हाला फॅसिलिटीज असतील, युटिलिटीज असतील, डिफरंट सर्व्हिसेस असतात. सर्व्हिसेस कोणकोणत्या येतात, हेल्थ असते, पॉवरची असते, ट्रान्सपोर्टची असेल, वॉटर सप्लाय असेल, कम्युनिकेशन असेल, जनरल ॲम्युनिटीज असतात वेगवेगळ्या, ड्रेनेजची असेल, हे सर्व कशात येणार आहे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेटामध्ये येणार. ठीक आहे, सो नेक्स्ट वन देर इज अ, आता याच्यामध्येच बघा डेटा एक्वायझेशनमध्ये आपण काय काय बघितलं. वी हॅव डिस्कस अबाउट natural resource data, demographic data, agroeconomic data, socio-economic data and infrastructure data. Okay, in this lecture we have discussed about the data acquisition. Okay, whatever the remaining point we will cover on next lecture. Okay, in next section.